त्यामुळे आशाताईंना जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीतर्फे सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली। वळत पुढच्या बातमीकडे, नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी आता एक नवी अपडेट समोर येते। चाकणकरांच्या बहिणीची शिर्डी पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे। बहीण प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली आहे। खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांच्या प्रकरणी प्रतिभा चाकणकरांची चौकशी केली जाते। समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावे 4 खाती आहेत। प्रतिभा चाकणकर यांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती असल्याचं तपासातून निष्पन्न झालंय। खात्यातून 2,40,00,000 रुपये हा व्यवहार झाला होता। पोलिसांकडून चाकणकरांचा जबाब नोंदवण्याचं कामही सध्या सुरू आहे। प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवतात याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे प्रतिनिधी जयेश सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। जयेश, प्रतिभा चाकणकरांची चौकशी केली जातीये, काय अजून खुलासे होणार आहेत या प्रकरणी? नक्कीच सिद्धेश, आपण जर बघितलं तर भोंदू खरात प्रकरणामध्ये अनेक नवनवीन अपडेट जे आहेत, नवनवीन जी माहिती आहे ती समोर येत असताना भोंदू खरा हा नॉमिनी असलेल्या 132 खात्यांची चौकशी जी आहे ती शिर्डी पोलिसांकडून सध्या सुरू आहे। आणि या संदर्भात आता आपण जर बघितलं तर वेगवेगळे जे 58 खातेदार आहेत त्यांच्या चौकशी सुरू आहेत आणि त्यापैकी जे आहेत प्रतिभा जे रुपाली चाकणकरांच्या बहिणी आहेत प्रतिभा चाकणकर आता शिर्डी पोलीस ठाण्यात याच चौकशीसाठी आता दाखल झालेल्या आहेत। त्यात प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे असे 2 खाती आहेत आणि या संपूर्ण याच्यामधून 2,40,00,000 रुपयांचा जो आर्थिक व्यवहार झाला आहे त्या संदर्भात आता चौकशी सुरू आहे। आणि एकंदर आपण जर बघितलं तर चाकणकरांचं आणि भोंदू खरात यांचे जे संबंध जे समोर आलेले आहेत आणखी काय माहिती आहे ते समोर येण्याचे संकेत आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद जयेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान भोंदू अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपते। 3ऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला पोलीस कोठडी देण्यात आली होती। आज 4थ्या गुन्ह्यामध्ये एसआयटी पोलीस कोठडीची मागणी करू शकते असं सुद्धा समजतंय। दरम्यान ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या संपत्तीची पडताळणी आता करण्यात येणार आहे। ईशान्येश्वर मंदिर आणि नाशिक कार्यालयाची सुद्धा झाडाझडती केली जाईल। वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडीकडून पाहणी करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय। जमिनीची मोजणी आणि सध्याच्या बाजार मूल्याचा तपासही केला जाणार आहे। बँकेची खाती सील केल्यानंतर व्यवहारांचं विश्लेषण सुद्धा सुरू होणार आहे।